मित्रांनो, यावर्षी कापूस या पिकाची खरेदी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय कापूस महामंडळ हे कपास किसान या ॲपद्वारे करणार आहे। यासाठी तुम्हाला कापूस विक्री करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण फार्मर रजिस्ट्रेशन केलं आहेच, परंतु आता यानंतर तुम्हाला ॲक्च्युअल विक्री करण्यासाठी शासनमान्य खरेदी कापूस विक्री केंद्रावर विक्री करण्यासाठी तुम्हाला तुमचा जो प्लॉट आहे तो बुक करणं गरजेचं आहे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला कपास किसान या ॲपवर जायचं आहे आणि या ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जे वेगवेगळे ऑप्शन आहेत त्या वेगवेगळ्या ऑप्शनपैकी बुक अ स्लॉट या ऑप्शनवर तुम्हाला जायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमची डेट त्या ठिकाणी बुक केली जाईल आणि तुम्ही त्या डेटला त्या तारखेला तुम्हाला जो तुमचा कापूस आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी खरेदी केंद्रावर तुम्ही विकू शकता। मित्रांनो, यासाठी जो शासनाचा हमीभाव आहे तो 8,150 रुपये या दराने तुम्ही कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच शासकीय भावाने तुम्ही कापूस हा विकू शकता। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्हाला कपास किसान या ॲपवर जायचं आहे आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। मित्रांनो, जनरेट OTP या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि जो OTP टाकला आहे तो OTP तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे। म्हणजे तुम्हाला व्हेरीफाय OTP या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर तुमचा OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन दिसतील। यामध्ये फार्मर रजिस्ट्रेशन, बुक अ स्लॉट, ॲड लँड, रिअप्रूव्ह डॉक्युमेंट्स, स्लॉट इन्फॉर्मेशन, लँड डिटेल्स यामध्ये तुम्हाला बुक अ स्लॉट 2 नंबरचा ऑप्शन आहे, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जो तुमचा डेट आहे ती तुम्हाला या ठिकाणी बुक करायची